हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही सर्वजण कसे आहात? होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल। मी भक्ती स्वागत करते तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी म्हटल्याप्रमाणे डेली रुटीनचे व्हिडिओ चालू केलेले आहेत, तर म्हटलं एक व्हिडिओ घेऊन जाऊ आपल्या सकाळच्या रुटीनचा। तर चला मी काय काय करते तुम्हाला मी दाखवते आणि व्हिडिओवरती शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा। तर आता सकाळचे वाजले 7:30 आणि मी आता फ्रेश वगैरे झाले, म्हणजेच फेस वगैरे वॉश केलं आहे। आता मी काय काय करते हे मी तुम्हाला दाखवते, तर चला। तर मी सकाळी उठल्यावरती गरम पाणी पीत असते 2 ग्लास। त्यानंतर इथे हे बदाम आहेत, हे कंझ्युम करते। तर हे जास्त आहेत, मी 3 बदाम किंवा 4 बदाम खाते आणि मिस्टरांसाठी म्हणजे यांच्यासाठी 3 ते 4 बदाम ठेवते। दररोज संध्याकाळी मी 8 बदाम भिजत घालते, आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगले असतात। तर आता हे गरम पाणी पिते आणि विदाऊट अंघोळ करता हे पाणी मी पिते, कारण आपण जेव्हा अंघोळ करत नाही, दात घासत नाही, तेव्हा जे आपले तोंडामध्ये काय म्हणतात मला माहीत नाही, पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। आपण म्हणतो की दात वगैरे म्हणजेच घासले नाहीत, ब्रश केला नाही, तसंच कसं पाणी प्यायचं, पण ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात। त्या म्हणजे आपल्या तोंडामध्ये जे काय असतं ना रात्रभर, त्यामुळे आपल्या शरीरासाठी काहीतरी भेटतं। आता मला नेमकं माहीत नाही, पण ब्रश करण्या अगोदर, अंघोळ करण्या अगोदर हे पाणी प्यायचं असतं, गरम पाणी, म्हणून मी पिते आणि मला आधीपासून सवय आहे। तर हे मी रुटीन फॉलो करते दररोज न चुकता। मी संध्याकाळी बदाम आणि गरम पाणी सकाळी पित असते, जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे। तर आता माझं पाणी आणि बदाम खाऊन झालेत। माझ्या आवाजाला काय झालं मला नाही माहिती। तर आता पूर्ण मला सकाळचा स्वयंपाक करायचा आहे, म्हणजेच चपात्या 4 आणि 1 भाजी आणि नाश्ता आणि चहा। तर हे सर्व मी आवरते आणि मग तुमच्याशी बोलते। तर चला भेटू आता सगळं काही झाल्यानंतर। तर मी तुमच्याशी एकदा परत बोलायला आलेले आहे। जसं की आता माझा पूर्ण स्वयंपाक झाला आहे, मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते, छोटीशी आहे पण तुम्हाला कधीतरी त्याचा उपयोग होईल। आता काहींना माहिती देखील असेल, काहींना माहिती नसेल, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आहे ही गोष्ट। ज्यांना माहिती आहे त्याने बघितली तरी काही हरकत नाही। आता खूप जण जे कोणी टीन एजमध्ये असतात किंवा आता खूप ज्यांना लोकांना सवय आहे की ऑनलाईन ग्रॉसरी मागवायची। आता खूप लेडीज लोकांना पण कधी कधी टाईम नाही भेटत बाहेर जायला, तर ऑनलाईन मागवतात दूध, दही, ताक अशा गोष्टी, साखर ऐन टायमाला संपलं। आपल्या दैनंदिन जीवनातील ऑनलाईन ज्या गोष्टी आपण मागवतो छोट्या मोठ्या किचनमध्ये लागणाऱ्या, तर तुम्ही देखील ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर मी तुमच्यासाठी एक बेस्ट ॲप सांगते। आता खूप जण ब्लिंकिट, त्यानंतर झोमॅटो असं कशावर ते मागवत असाल तुम्ही, तर तुम्हाला एक मी ॲप सजेस्ट करते, जे की झेप्टो म्हणून ॲप आहे। आता खूप जण माहिती असेल कारण याच्या ॲड पण खूप येतात, रेटिंग पण चांगलं आहे। गुगलला सर्च केलं की ऑनलाईन ग्रॉसरी बेस्ट ॲप, तर तुम्हाला ते समोर येऊन जाईल। झेप्टो, डीमार्ट वगैरे खूप सारे ॲप आहेत, पण झेप्टो हे असं ॲप आहे जसं की तुम्ही ऑर्डर केल्या केल्या विदिन 10 ते 8 to 10 मिनिट्समध्ये तुमची ऑर्डर रिसीव होते तुम्हाला। अजून एक गोष्ट म्हणजेच ते तुम्हाला 50-40 रुपीज कॅशबॅक देतात। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ॲप्लिकेशनची, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। कोणी वापरलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप मस्त ॲप आहे। आता मी गेले 4 ते 5 महिने झाले यूज करते, खूप म्हणजे खूप छान आहे। लवकर येतात वस्तू मागवलेल्या, तुम्हाला ऐन टायमाला काही करायचं आहे, तुम्ही चहा ठेवला आणि जर ती मागवली गोष्ट, दूध मागवलं, विदिन 8 to 5 मिनिट्स ते तुमच्या घरी रिसीव होतं। तर तुम्ही पण ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर नक्की एकदा ट्राय करून पहा। तुम्हाला ते पहिल्या ऑर्डरवरती 50 रुपीज कॅशबॅक देतात, फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी देऊन टाकतात। खूप म्हणजे खूप छान आहे, मी तर आधीपासून वापरते म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलं। का नाही, एखादी गोष्ट आपल्याला माहिती असेल तर ती आपण तुम्हाला पण सांगू शकतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं। आता चला मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, ती म्हणजे मी ऑनलाईन ट्रायपॉड मागवलं होतं। आता खूप दिवस झाले ते आलं होतं, पण मी तुमच्यासोबत ते शेअरच केलं नव्हतं, तरी 10-12 दिवस झाले येऊन, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं। जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं एका की मी ऑनलाईन ऑर्डर करणार आहे स्टँड, पण तेव्हा मी गावी होते तेव्हा रिसीव झालं आणि मला त्यांनी कॉल केला, तेव्हा मी कॅन्सलेशनचा OTP त्यांना पाठवायला सांगून कॅन्सल केली होती ऑर्डर। पण मी आता इथे पुण्यात आल्यावरती मागवलं होतं, आय थिंक 20 ऑगस्टला, 20 की 22 ऑगस्टला ते मला रिसीव झालं। ॲमेझॉनवरून मागवलं होतं, तर मी तुमच्यासोबत शेअर करते। चला बघा ते कसं आहे, तुम्हाला आवडते की नाही ते पण मला सांगा, खूप छान आहे।
हे बघा, हे आहे माझं आधीचं जुनं स्टँड, जे की मी खूप दिवसापासून वापरत होते. याला लाईट होती. याची अवस्था बघा तुम्ही कशी आहे, बघू शकता. म्हणजे खूप बिकट अवस्था झाली याची, आणि मी तर त्याची अजून बिकट अवस्था केली आहे. मस्त आहे, तरी पण मला आवडतं सेल्फी वगैरे काढण्यासाठी. पण मी आता जास्त याचा यूज नाही करत, कारण हे असं रोटेट होत नाही. मला जर रेसिपी दाखवायची म्हटलं ना, हे एकदम असं स्ट्रेट ते स्ट्रेटच राहतं. जर कढईमध्ये किंवा काही रेसिपी दाखवायचं म्हटलं तर ते असं होत नाही, असं स्ट्रेटच राहतं. त्यामुळे आता मला हे जास्त ह्याचा यूज होत नाही. पण आधी जेव्हा माझ्याकडे स्टँड नव्हतं तेव्हा मी ह्याचाच वापर करायची. मस्त आहे, कमी बजेटमध्ये भेटतं. तर चला, आता मी ऑर्डर केलेलं स्टँड तुम्हाला दाखव. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा, हे जे स्टँड आहे कितपत दिसतंय कॅमेरामध्ये मला माहिती नाही, पण उजेड कुठे, ओके ठीक आहे. तर हे स्टँड जे आहे ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनवरून. खूप मस्त आहे, आणि एवढं मोठं पॅकेजिंग आलं त्याचं. पॅकेट म्हणजे ॲमेझॉनचे सहसा एवढं पॅकेट मोठे येत नाही, खूप मोठं आलं. ते मी ओपन केलं आणि आता तुमच्यासोबत शेअर करते. तर मला हे इतकं आवडलं, खूप अमेझिंग आहे. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. ऑनलाईन ऑर्डर करून तुम्हाला कसं आहे ते बघून तुम्ही रिटर्न देखील करू शकता. हे बघा, ह्या कंपनीचं आहे, मस्त आहे. आता मी तुम्हाला ट्रायपॉड दाखवते यातलं कसं आहे ते, आणि याचा मी वापर देखील केलेला आहे, म्हणजे श्री गणेश केलेला आहे. तर बघा, हे स्टँड आहे ते. इथून बघा, हे असे ह्याला क्लिप्स आहेत, आणि हे असे ओपन केले की हा मोठा होतो. माझी हाईट आहे त्यापेक्षा देखील मोठा होतो, म्हणजे विचार करा किती मोठा आहे. तर मला तर खूप ह्याचा फायदा झाला आहे. तुम्ही जर नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं असेल किंवा तुमचं जर अकाउंट असेल आधीपासून आणि तुम्हाला ट्रायपॉड जर घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्यासारखं चूक करू नका. ते सेल्फी स्टँडवालं घेऊ नका स्टँड, त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुम्ही एकदाच इन्व्हेस्ट करा. तुम्हाला जर चॅनल चालूच केलं आहे तर त्याचा फायदा होईलच. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे माझा जो यूट्यूबसाठी कसं म्हणजे चालू करायचं, काय काय वापरायचं, तो व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी म्हटलं होतं की मी ऑर्डर करते. तेव्हा मी केला होता, पण मी गावी गेलते तेव्हा तो आला होता. तर तो विषय वेगळा झाला. पण मग मी परत ऑर्डर केला इकडे पुण्याला आल्यावरती. तर खूप छान आहे, आणि हे खूप रोटेट होतं बघा. हे असं मोबाईल कुठे पण फिरू शकतो आपण, आणि कन्व्हिनियंट आहे, वापरायला देखील खूप छान आहे. जे कोणी यूट्यूबर आहेत, रील्स शूट वगैरे करतात, त्यांनी पण हे नक्की घेऊ शकता. हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता. याची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर ऑनलाईन ग्रॉसरी ऑर्डर करत असाल तर नक्कीच झेप्टो ॲप हे वापरून पहा. आता खूप जण असतात त्यांना माहिती नसतं. आता मला पण आधी माहिती नव्हतं, पण मी नवीन असं काहीतरी डोकं लावत असते, ऑनलाईन ग्रॉसरी मागवत असते. दूध झालं, बिस्किट, असं जे काही गोष्टी आहेत त्या मी आधी ऑर्डर करायचे ऑनलाईन. आता बिस्किट वगैरे जास्त करत नाही, पण दूध, दही, ताक अशा गोष्टी ज्या आहेत त्या मी ऑनलाईन ऑर्डर करते, आणि लवकर येतात. आपल्या सोयीनुसार आपण घरात बसून ते मागवू शकतो. मग तुम्ही पण असं घरात बसून मागवू शकता, आणि त्यांचा कॅशबॅक जो आहे तो देखील वापरू शकता. तुम्ही जर त्यांचे पहिले कस्टमर असाल, नवीन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला चांगला कॅशबॅक पण भेटतो, 50-40 रुपये असा. तर नक्की वापर करा. तुम्हाला हे कोणीच सांगत नाही, जे की मी सांगते. आता खूप जण वापरतात पण ते सजेस्ट करत नाहीत आपल्याला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान ॲप आहे. गावी माहिती नाही गावी त्यांचं डिलिव्हरी आहे की नाही, पण इथे पुणे, मुंबई या साईडला खूप चालतं झेप्टो ॲप. खूप म्हणजे खूप चालतं. तर नक्की वापरा. तर चला, आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता मी थोडासा योगा करणार आहे, आणि आज मी ऑफिसवरून लवकर येणार आहे आणि उशिरा पण जाणार आहे. याचं कारण, लवकर येण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. असं तर मी ऑफिसला 11-12 वाजता जाते, आणि मला संडेला सुट्टी असते. पण माझी जी आधीची कंपनी आहे तिथे मला गुरुवारी सुट्टी होती. आता पुण्यामध्ये ऑलमोस्ट सगळीकडे गुरुवारी कंपन्या बंद असतात, तर मला देखील गुरुवारी सुट्टी होती आधीच्या कंपनीमध्ये. पण आता जिथे मी काम करते तिथे मला संडेला किंवा तुम्हाला जर कधी सुट्टी हवी असेल त्या दिवशी सुट्टी घ्यायची, आणि ज्या दिवशी तुमची सुट्टी असेल त्या दिवशी कामाला जाऊ शकता. अशी सिस्टीम आहे. त्यामुळे मग मी गुरुवारी सुट्टी घेते, कारण मला बँकेची कामं असतात, त्यामुळे काही दुसरं कामं असतं, तर संडेला नाही जमत करायला. त्यामुळे मला संडेची सुट्टीच आवडत नाही. आणि संडे हा असा दिवस आहे ना, आधीपासून जग जाहीर झालेला आहे की संडेच्या दिवशी काही काम होत नाही आणि काहीच होत नाही. अख्खा संडे असंच जातो कामात.
त्यामुळे मला संडेची सुट्टी आवडत नाही। मग मी गुरुवारी सुट्टी घेते, परत सॅटर्डे संडे दोन्ही दिवस कामाला जाते। पण माझं असं पण काम खूप लेट आहे, मी 11 कधी 12 वाजता पण जाते, त्यामुळे मला कामाला खूप आवडतं आहे, नवीन काम आहे ते। तर आज मी लवकर येणार आहे याचं कारण असं की मला जायचं आहे मुंबईला कल्याणला जायचं आहे। कारण की तुम्हाला मी म्हटलं माझं लाडके बहिणीचे पैसे तर आले, जसं की मी शॉर्ट्स व्हिडिओ एक अपलोड केला आहे बघा। शॉर्ट व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे की माझे लाडक्या बहिणीचे 3000 रुपये आले, पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे की माझं जे स्कूलचं शाळेचं जे अकाउंट होतं, बँक अकाउंट 2011ला ओपन केलं होतं। तर ते 2011चं जे अकाउंट आहे आणि आता मी पुण्यामध्ये आल्यानंतर मी त्या अकाउंटकडे लक्षच दिलं नाही, आणि ते स्कॉलरशिपचं सेविंग अकाउंट होतं झिरो बजेटचं, म्हणजे झिरो अकाउंट्स, म्हणजे झिरो अमाऊंट ठेवली तरी काही पैसे नव्हते कट होत। पण त्यांनी काय केलं, आता मी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आणि गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने म्हणून असं केलं की मी जे अकाउंट नंबर दिलं त्या अकाउंट नंबरमध्ये पैसेच टाकले नाहीत, आणि माझे ते स्कूलचा अकाउंट नंबर कुठून शोधून काढलं, महाराष्ट्र बँकेचं अकाउंट आहे ते, कुठून शोधून काढलं काय माहिती। आता असं वाटतंय बँक अकाउंट उघडणं पण चुकीचं आहे। तुम्ही पण जर फ्री ऑफ कॉस्टमध्ये जेव्हा सॅलरी अकाउंट वगैरे उघडताना तेव्हा खूप विचार करा, जे आधीचे तुमचे एक्झिस्ट अकाउंट असतात ते बंद करा, कारण प्रत्येक अकाउंटमध्ये आता बॅलन्स मेंटेन ठेवावा लागतो, खूप काही गोष्टी असतात। आता माझं महाराष्ट्र बँकेचं असं झालं की मला वाटलं स्कॉलरशिपचं अकाउंट आहे आणि मी त्याचं UPI वगैरे काहीच वापरत नव्हते, माझ्याकडे त्याचं बँक पासबुक होतं, ATM होतं, पण ATM एक्सपायर झालं तर खूप दिवसापासून मी इकडे पुण्यात आहे, तर मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि मी काहीच नव्हतं म्हणजे त्याचं वापरत। आणि मला मेसेज आला की लाडक्या बहिणीचा, तेच मेसेज आला की पैसे क्रेडिट झालेत, आणि वरती बघितलं महाराष्ट्र बँक, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच हादरली, कारण त्या अकाउंट मी काहीच मेंटेन नव्हते, वापरत नव्हते, त्या अकाउंटमध्ये पैसे आले आणि त्यांनी माझे 500 ते 600 रुपये देखील कट केले। लाडक्या बहिणीचे 3000 रुपये आले होते ना, ते त्यांनी त्यातले 500-600 रुपये कट केले, आणि मग मी पटकन महाराष्ट्र बँकेत पैसे आले म्हटल्यावरती मी काय केलं, त्याचं पेटीएम फोनपे जे काय आहे ते ओपन केलं, आधार कार्डच्या बेसवरती मी ओपन केलं। नशीब ते आता म्हणजे आलंय की आधार कार्डवरती पण तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन चालू करू शकता, आधार कार्डचा नंबर टाकून ते ऑथराईज करून मी आधार कार्डच्या बेसवरती पेटीएम चालू केलं, आणि त्याच्यातून मी सेल्फ ट्रान्सफर माझ्या अकाउंटमध्ये पैसे घेतले, पण त्याने माझे 500 ते 600 रुपये कट केले। आता असं मला वाटतं की मी हेल्पलाईन नंबरला फोन लावला होता, तर ते म्हटले की तुम्हाला एकदा बँकमध्ये व्हिजिट करावं लागेल, बॅलन्स मेंटेन ठेवावं लागेल, आणि ते म्हणतात की तुम्हाला, कारण कल्याण सिटी आता मेट्रो सिटीमध्ये गेलेली आहे, तर ते म्हटले की तुम्हाला बॅलन्स मेंटेन ठेवावं लागेल 2000 रुपये तरी कमीत कमी। तर मी म्हटलं 2000 रुपये ठेवायला काही प्रॉब्लेम नाही, पण पैसे कट नाही झाले पाहिजेत नेक्स्ट टाइम। तर ते म्हटले तुम्हाला यासाठी बँकमध्ये व्हिजिट करावं लागेल, जिथे तुमचं ब्रांच आहे तिथेच। मग मला यासाठी आज संध्याकाळी मी जाणार आहे मुंबईला, आणि मला खूप भारी वाटतंय। बँकेचं काम आहे पण थोडाच वेळ काम आहे, आणि खूप दिवसातून मी मुंबईला चालले। मी लास्ट मंथमध्ये पण गेले होते माझ्या फ्रेंडकडे, जेव्हा माझं ऑफिसचं काम होतं तेव्हा। तर आज संध्याकाळी लवकर येणार आहे मी आणि मुंबईला जायचं आहे। तुम्हाला पण जर काही अडचण असेल लाडक्या बहिणीच्या फॉर्मबाबत तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका। आता लाडक्या बहिणीचा फॉर्म हा स्वतः मीच भरला होता माझा, आधी भरायचं नव्हतं असं ठरलेलं, कारण टॅक्स जातो, ज्यांना टॅक्स जातो त्यांना फॉर्म भरता येत नाही ना, गव्हर्नमेंट टॅक्स जो काय इन्कम टॅक्सला जातो। तर माझ्या मिस्टरांच्या नावावरती मला फॉर्मच भरता येत नव्हता, आणि असं पण मी माझं नावच चेंज केलं नव्हतं, जे काही माझं नाव आहे ते पप्पाच्या इकडचंच नाव आहे, म्हणजे अजून मी नाव बदलच केलं नाही माझ्या नावामध्ये, कारण माझं जिथे मी लास्ट टाइम होते ना जॉबला तिथे, त्यानंतर आता माझा PF प्रोफेशनल टॅक्स कट होतो ना, PF कट होतो, PF प्रोफेशनल टॅक्सच म्हणते, PF कट होतं, तर त्यामुळे मी नाव काही चेंज केलं नाही, कारण एकदा नाव चेंज केलं ना तर ते पैसे वगैरे यायला खूप प्रॉब्लेम होतो, मग म्हटलं नको चेंज करायला। मग मी लाडक्या बहिणीचा फॉर्म पण त्याचा फायदा केला, मिस्टरांच्या नावावरती भरला मी, मिस्टरांच्या नाही सॉरी पप्पांच्या नावावरती भरला लाडक्या बहिणीचा फॉर्म, आणि मला पैसे पण आले। आधी तर आमचं ऑलमोस्ट 20 तारखेपर्यंत असं ठरलेलं की फॉर्म भरायचंच नाही, 20 जुलैपर्यंत, 20 जुलै ऑगस्टपर्यंत, आणि मग मी 20 तारखेला फॉर्म भरला, आणि 28 नाही त्याआधीच मला पैसे आले 3000 रुपये। मी स्वतः माझा फॉर्म भरला, मम्मीचा देखील फॉर्म भरला। मम्मीचा फॉर्म तर तिचं रेशन कार्ड नव्हतं, म्हणजेच आम्ही रेशन कार्ड चेंज केलं होतं ते पण आलं नव्हतं। मम्मीचं फॉर्म भरला मी, तिने पण भरायचं नव्हतं असं डिसिजन घेतलेला, पण नंतर आम्ही म्हटलं की मी माझा फॉर्म भरलाय, म्हटलं तू तुझा पण फॉर्म भर। मग मम्मीचा फॉर्म पण मीच भरला,
मम्मी कुठं जाणार सायबरमध्ये, म्हणून मीच ऑफिसमध्ये मम्मीचा फॉर्म भरला आणि तो फॉर्म ॲप्रूव्ह पण झाला, म्हणजे स्पेंडिंग दाखवत होता, सबमिट झाला, तिला मेसेज आला, त्यानंतर ॲप्रूव्ह पण झाला. आता तिला पैसे येतील 1-2 दिवसामध्ये. तर तुम्हाला पण लाडक्या बहिणीचे पैसे आले का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि 1,500 रुपयाचा फायदा घ्या. त्यासाठी मी मुंबईला जाणार आहे, तर मी मुंबईचा ब्लॉग उद्या येईल. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हे स्टँड घ्यायचं असेल तर मला स्टँड घ्यायचं असेल, बघायचं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये याची लिंक देते. तर चला, आता माझं जे काही पुढचं रुटीन आहे ते मी करते. ऑफिसला जायचं आहे, त्यानंतर थोडंसं वर्कआउट करायचं, म्हणजे आपलं थोडंसं योगा, सूर्यनमस्कार आणि वॉर्मअप. तर चला, असेच कनेक्ट राहा आपल्या चॅनलला. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर चला, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.